नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला भेट करून देईल मी एक अशा व्यक्तींची ज्यांची जीवनाची सुरुवात झाली आहे एका नोकरीपासून. नोकरीमध्ये काय मिळायचे तर फक्त 400 रुपये पगार. त्यानंतर हळूहळू नोकरीच्या व्यतिरिक्त मग ते डेली कलेक्शन करायचं ॲज अ पिग्मी एजंट एका संस्थेमध्ये. त्यानंतर परत त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलं आणि एक छोटासा प्रॉपर्टीचा व्यवसाय करायला लागले. आणि आज जर त्यांचं सक्सेस पाहाल तर तुम्ही जवळपास 100 एकरचं त्यांचं फार्म हाऊसचा प्रोजेक्ट आहे, रिसॉर्ट्स आहे असं जवळपास, आणि एक स्वतः चॉकलेटची त्यांची फॅक्टरी आहे आणि असं भरपूरसं मोठं काम आहे जे खरंच खूप इन्स्पिरेबल आहे. म्हणजे एका साधारणच्या 400 रुपये पगारावर नोकरी करणं ते 100 एकराचा मोठा प्रोजेक्ट ते हँडल करतायत. तर आज अशा व्यक्तीची तुमची भेट करून दिली आहे श्रीमान दिनेशजी भारती सर. नमस्कार. 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 दादांशी बोलता बोलता हे खूप तुम्हाला सांगू इच्छितो की जिथून त्यांची सुरुवात झाली ते म्हणजे आज दादांचा लेवल आणि त्यांनी जे अर्न केलं हे खूप मोठी गोष्ट आहे. पण ते आजही त्या माणसांसोबत आहे जिथे म्हणजे म्हणतात ना की माणसाने खूप उंच उडावे पण पाय जमिनीवर असावे असं त्यांचं आहे. आज त्यांना ज्यांनी सुरुवात केली त्यांचा एकही माणसाला ते विसरले नाहीये. आणि आज आपल्या युट्यूबवर सर्वांचे त्यांनी अशोक काका ठाकरे, माकोडे काका, जयपालजी बिरखडे आणि यांना जे सावनेरचे ते व्यक्ती होते ज्यांनी यांना त्या बिझनेसची किक दिली. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आठवतोय तर याला म्हणतात ते ग्राउंड टू अर्थ. म्हणजे कसं ना की ते आहेत खूप मोठे झाले आहेत पण कोणाला ना विसरले जे त्यांच्या संघर्षाच्या दिवसात त्यांनी साथ दिला ना, ही खूप मोठी गोष्ट मित्रांनो. आणि हे शिकण्यासारखं आहे की आपण किती मोठे असू पण आपल्या जेव्हा संघर्षाच्या दिवसात जे लोक साथ देतात ना त्यांची नेहमी आपल्याला आठवण असायलाच पाहिजे. सर, आपली सुरुवात कशी झाली हे सांगा. नोकरी मी गावामध्ये राहत असताना पार्श्वनी तहसीलमध्ये माऊली गाव आहे, तिथे माझा जन्म झालेला आहे आणि मी 16 वर्ष गावामध्ये राहिलेलो आहे. आणि माझं एक जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं शिक्षण चालू होतं. शिक्षण चालू असताना मी 9th क्लासमध्ये असताना माझ्या घरच्या लोकांनी निर्णय घेतला की शिक्षणामध्ये माझं कमी लक्ष होतं आणि खेळण्यामध्ये जास्त लक्ष होतं. तर माझे एक शेजारी होते जयपालजी बिरखेडे, तर ते गावी आले होते आणि त्यांची संस्था विशाल नागरिक सहकारी पतसंस्था हे कोराडीला होती. तर त्या संस्थेमध्ये एक वॅकन्सी खाली होती. तर ते माझ्या आईला भेटले आणि माझ्या आईला त्या वॅकन्सी बद्दल सांगितलं का तिथे एक जागा खाली आहे, तर तुमचा मुलगा नोकरी करू शकतो का तिथे. तर आईने सांगितलं का तर मुलाचं तर शिक्षण चालू आहे पण तरी मी त्याला विचारतो आणि त्यांचे जे क्लास टीचर आहे आणि त्यांना विचारतो. तर मग माझ्या आईनं त्या क्लास टीचरला विचारलं का सर म्हणे एक पतसंस्था आहे कोराडीला, तर तिथे एक वॅकन्सी निघालेली आहे, तर कसं काय करायचं तुम्ही थोडं मार्गदर्शन करा. तर मग सरांनी सांगितलं का याचं खेळण्यामध्ये जास्त लक्ष आहे आणि शिक्षणामध्ये कमी, जास्तीत जास्त 12वी पर्यंत जाईल, त्याच्या समोर जाऊ शकणार नाही असं भवितव्य केलं. तर मग आईने निर्णय घेतला का ठीक आहे तू याला घेऊन जा आणि जॉबवर लाव. तर मग आईने मलाही विचारलं तर तू नोकरी करशील का. म्हटलं ठीक आहे करायला तयार आहे. तर मग निर्णय घेतला आणि आईने कोराडीला मला बिरखेडे जे आहे बिरखेडेची तर त्यांच्यासोबत मला कोराडीला पाठवलं. मग कोराडीत आल्यानंतर रात्रभर मी त्यांच्या घरी राहिलो आणि दुसऱ्या दिवशी मग मी त्यांच्यासोबत संस्थेमध्ये गेलो. मग गेल्यानंतर तिथे डायरेक्टर लोक बसले होते, माकोडे साहेब आणि ठाकरे साहेब. तर त्यांनी माझा इंटरव्ह्यू वगैरे घेतला, त्यांनी विचारपूस केली. तर म्हणजे तू नोकरी करणार काय म्हणे. म्हटलं सर मी नोकरी करायला आलेलो, मी तयार आहे. तर काय म्हणे शिक्षण का बरं नाही करत आहे म्हणे. सर माझे खेळण्यात जास्त लक्ष आहे, शिक्षणात कमी आहे. तर त्यामुळे घरच्या लोकांनी निर्णय घेतला तर मी आलो म्हटलं आणि मलाही मान्य आहे. तर मलाही म्हटलं का चला कमसे कम मी शहरात जाईल तर काहीतरी करू शकणार, कारण गावामध्ये जो माहोल होता, जो मित्रमंडळी होती, तर त्याच्यामुळे शिक्षण खूप कठीण होतं कारण खेळण्यामध्ये जास्त लक्ष होतं, शिक्षणात कमी. तर मलाही वाटलं का मग एक त्याला अपॉर्च्युनिटी आलेली आहे शहरामध्ये काही जॉब करण्याची, तर चला चाललं जाऊ. तर म्हणून मी इथे आलेलो आहोत. असं मी डायरेक्टर लोकांना माझा त्यांनी एक इंटरव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये मी सांगितलं स्ट्रेट फॉरवर्ड की बाबा नोकरीसाठी आलं नाही म्हणजे खेळण्यात जास्त लक्ष म्हणून इथे नोकरी करायला.
तर मग त्यांनी म्हटलं का ठीक आहे. तर त्यांनी सांगितलं का पेमेंट सुरुवातीला 400 रुपये मिळणार. मी म्हटलं ठीक आहे साहेब, मी 400 रुपये मला चालेल. मला घरच्या लोकांनी पाठवलंय का बुवा चला शहरात जायचं मुलगा काहीतरी करू शकला, तर म्हणून त्यांनी पाठवलंय. तर म्हणून मी इथं आलेलो आहो आणि जे आई वडिलांची इच्छा म्हणजे पूर्ण करण्याकरता मी इथं आलेलो आहो. म्हणून सर माझी जॉब करण्याची इच्छा आहे. तर मग त्यांनी मला जॉब दिला आणि मग 400 रुपये पर मंथ त्यांनी स्टार्ट केला. तर 400 रुपयामध्ये शहरामध्ये पॉसिबल नव्हतं. 96ची गोष्ट होती ती. आता त्या गोष्टीला 25 वर्ष होत आहे. तर त्यावेळेस 400 रुपयामध्ये तर मग मी स्टार्ट केलं. तर मग मला 400 रुपयात पॉसिबल नव्हतं का एक महिना पूर्ण काढणं. तर मग मी काय करायचं, 400 रुपयामध्ये इथनं रूम भाडं 125 रुपये रूम भाडं होतं माझं. कोराडीमध्येच राहायचं मी, लांजेवार म्हणून आहे त्यांच्याकडे. आणि मग लगभग किराणा आणि छोटे मोठे खर्च ते 400 रुपयात होऊन जायचं, पण पूर्ण नाही व्हायचं. तर मग मी इथनं सायकलीनं गावला जायचं मी 30 किलोमीटर. जसं आहे मी सोमवारपासून शनिवारपर्यंत नोकरी करायचा आणि शनिवारला हाफ डे असायचं. तर हाफ डे करून मी गावी जायचं 30 किलोमीटर सायकल आणि तिथनं कडधान्य आणि गहू वगैरे दळून म्हणजे कणिक मी घरून घेऊन यायचं लगभग एका आठवड्याची. आणि मग एक आठवडा काढायचा आणि पूर्ण दुसऱ्या आठवड्यामध्ये परत तसंच. सॅटर्डे संडेला सुट्टी राहायची, तर सॅटर्डेला हाफ डे राहायचं. तर हाफ डे करून परत सायकल घ्यायचं, परत गावी जायचं, रविवारी राहायचं आणि सोमवारी सकाळी 6 वाजता निघायचा, 9 वाजेपर्यंत कोराडीला यायचं. असं 30 किलोमीटरचा माझ्या सायकलचा प्रवास लगभग 2 वर्ष राहिला लगातार. त्याच्यानंतर मग माझा पगार वाढत गेला आणि मग धीरे धीरे मी मोटरसायकल घेतली. मग मोटरसायकल घेतल्यानंतर माझं 2 वर्ष लगभग नोकरी झाली होती. त्यानंतर मग मला पिग्मी एजंटचं काम मिळालं. तर मग मी पिग्मी एजंट म्हणून मग मी कार्य करत गेलो आणि त्या माध्यमातून मला एक लोकांसोबत माझा संपर्क आला. लोकांसोबत संपर्क आला. आता मी तर गावातून आलो होतो, फक्त 9 क्लास मधनं मी सोडून आलेलो होतो. मग शहरामध्ये आल्यानंतर लोकांसोबत संपर्क व्हायला लागला माझा. संपर्क झाल्यानंतर मला कुठंतरी असं कमी वाटायचं आहे की माझं शिक्षण फक्त 9वी क्लास आणि आपण बाहेर बघतोय कुणी ग्रॅज्युएशन, कुणी 12वी, कुणी एक चांगलं म्हणजे ते मध्ये ऐकल्यानंतर मला असं वाटायचं कुठंतरी असं कमी वाटायचं का नाही यार, शहरामध्ये आलेलं शिक्षणाचं खूप महत्व आहे. कारण बोलण्यामध्ये खूप फरक पडायचा आणि शिक्षणाचा अभाव. तर मग मी त्याच्यानंतर निर्णय घेतला का नोकरी करता करता मी शिक्षण पण करणार. तर त्यानंतर मग माझी सुरुवात झाली. मी शिक्षण मग नंतर मी 10वी मध्ये ऍडमिशन घेतली, 10वी काढली. त्याच्यानंतर परत मग मी 12वीचा फॉर्म भरला, 12वी काढली आणि असं करता करता लगभग 12वी नंतर मी म्हणजे लगभग मला प्रॉपर्टीची लाईन मिळाली त्या बिझनेसची. एक माझा गावचा मित्र होता, तो नागपूरला राहायचा. तर त्याने प्रॉपर्टीचं काम स्टार्ट केलं होतं. तर एकदा तो माझ्या घरी आला आणि त्याने म्हटलं का दिनेश, तू नोकरी करता करता प्रॉपर्टीचं पण काम करू शकते सुट्टीच्या दिवशी सॅटर्डे आणि संडेला तू वेळ देऊ शकते. मला त्याच्या काही गोष्टी पटल्या का नाही करायला पाहिजे, काहीतरी वेगळं करायला पाहिजे. तर मग मी नोकरी करता करता शनिवार आणि रविवार माझे 2 दिवस मी प्रॉपर्टीच्या कामाकरता द्यायचा नागपूरला. तर मी वर्धा रोडवरती त्यावेळेस मी काम स्टार्ट केलं होतं. लगभग 2009ची गोष्ट आहे. तर मी तिथे लगभग 3 वर्ष मी बाहेर ते काम केलं आणि ते काम माझ्या खूप लक्षात आलं. आणि मी या पिग्मी एजंटच्या माध्यमातून जे माझे रिलेशन बनले होते, जे लोकांसोबत माझे कॉन्टॅक्ट होते, ते खूप छान होते. कारण मी बँकेमध्ये असताना मी पिग्मी एजंटचं काम करायचं. तर दुकान जे माझे कस्टमर लोक होते त्यांच्यासोबत भरपूर काही मला शिकायला मिळालं. आणि जे बी काय माझं जनरल नॉलेज आहे तर ते मला ह्या सगळ्या कोराडीचे जे निवासी आहेत तर त्यांच्याकडून मला मिळालेलं आहे. माझी जे संस्था होती त्या संस्थेमधून माझे जे डायरेक्टर लोक होते, माकोडे साहेब, त्याच्यानंतर ठाकरे साहेब आणि बिरखेडे साहेब, यांचे खूप मोठे एक माझ्यावर आशीर्वाद राहिला. आणि त्यांच्या प्रेरणेने मला खूप काही या संस्थेमध्ये मला शिकायला मिळालं. आणि तेच त्यांनी जे मला शिकवलेले होते, जे काही डिसिप्लिन आणि तिथे जे काम करणारे जे कर्मचारी होते, तर त्यांच्या माध्यमातून मी एक माझा शब्द मी दुरुस्त करत गेलो. कारण मी गावातून आल्यानंतर पूर्ण गावचे शब्द होते. तर मग ते शब्द मी धीरे धीरे जे काम करणारे जे एम्प्लॉईज होते त्या संस्थेमध्ये त्यांच्या माध्यमातून मी दुरुस्त करत गेलो. आणि साहेब लोक जे होते त्यांच्या माध्यमातून दुरुस्त करत गेलो.
आणि जे संस्था जे चालवत होते तर त्यांची जे चालवण्याची जे त्यांची क्षमता, जे टेक्निक, ह्या बऱ्याच काही गोष्टी होत्या तर त्या त्यांच्याकडून मी शिकलो. आणि त्याच्यानंतर मग मी धीरे धीरे जेव्हा प्रॉपर्टीमध्ये आलो आणि 3 वर्ष मी प्रॉपर्टीमध्ये बाहेर दुसऱ्याकडे काम केलं, मी एक ब्रोकरशिपचं काम केलं मी. आणि मग त्या प्रॉपर्टीमधून जेव्हा मला प्रॉपर्टीचा नॉलेज आला तर मग मी स्वतः एक मला अपॉर्च्युनिटी आहे हा की मी वर्धा रोडवर काम करताना नंतर मग मी इथे पांडुर्णा रोडवरती फ्युचर होम म्हणून एक डेव्हलपर्स आहे तर त्यांच्याकडे मला एक संधी मिळाली प्रॉपर्टीचं काम करण्याची. तर मग जेव्हा मी तिथे बघितलं का ते नागपूरवरून लगभग 50 किलोमीटर जाऊन हिल स्टेशनवरती म्हणजे लगभग पाडीवरती कमी बजेटमध्ये जागा घेऊन स्वस्त दरात तिथे प्लॉट विकायचा. कारण माझ्याकडं इतकं काही म्हणजे पैसा नव्हता का मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतो. तर म्हणून मला तिथे एक लक्षात आलं माझं का कमी पैशात बी आपण एक सुरुवात करू शकतो एक रिअल इस्टेटची. तर त्याच्यानंतर मग काही त्या सावनेर तहसीलमध्ये ब्रोकर होते तर त्या ब्रोकर सोबत माझा एकदा म्हणजे एक योग घडून आला का आम्ही अमोरासमोर आलो दोघे जण. त्याच्यानंतर त्यांनी मला आयडियाज दिली की मी सांगितलं का मी असं असं काम या रोडवरती करतोय, बरेच मी प्लॉट तिथे दिलेले आहे. तर मग त्यांनी म्हटलं आहे का इतके चांगले तू सेल करत आहे ते लगभग 40 ते 50 प्लॉट विकायचं. तर मग त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं का अगर इतकी प्लॉट विकण्याची तुमची क्षमता आहे तर तुम्ही स्वतःच का बरं चालू नाही करत. अच्छा, ते एक किक भेटली. हा, तिथनं माझं एक टर्निंग म्हणजे तिथनं माझं पूर्ण बिझनेस कर ओढ झाली आणि तिथनं एक टर्निंग पॉईंट म्हणतो का माझा रिअल इस्टेट मध्ये यायचा. हा म्हणजे तिथनं मला एक उठाव मिळाला, कोणीतरी मला एक प्रेरणा देणारा मिळाला. तर मग त्याच्यापासून मी ते प्रेरणा घेतली आणि मी म्हटलं का नाही हे कार्य करायला पाहिजे. तर त्यांनी सांगितलंय का मी स्वस्ती दरामध्ये तुम्हाला जमीन देतो, लगभग 1 लाख रुपयापासून तर 2 लाख रुपये एकर पर्यंत जमीन त्या एरियामध्ये मिळून जाईल. बरोबर. तर मी म्हटलं का ठीक आहे, लगभग 4 ते 5 लाख रुपयात आपण मॅनेज करू शकतो. तर पण ते माझ्याकडे त्यावेळेस नव्हते पैसे, 4 ते 5 लोक नव्हते, पण जो माझा कॉन्फिडन्स होता काम करण्याचा तो इतका हाय होता का त्याला कोणी थांबू शकले नाही. तर मग मी त्या पैशाच्या व्यवस्थेमध्ये लागलो का मी कुठनं तरी 4 ते 5 लाख रुपये मी याची व्यवस्था करायला पाहिजे आणि ह्या बिझनेस मी स्टार्ट करायला पाहिजे. कारण ते माझ्यामध्ये ते गट्स दिसले का मी हे काम चांगल्यापणे करू शकतो. तर मग तेव्हा मी निर्णय घेतला का नाही इथनं आता सुरुवात एक संधी मिळालेली आहे तर ह्या संधीला पूर्णपणे करायला पाहिजे. तर मग मी तेव्हाच निर्णय घेतला आणि मग मी त्या आपल्या 4 ते 5 लाखाची व्यवस्था करण्याकरता मी त्याच्या व्यवस्था करता लागलो. तर त्याच्यानंतर मग सिंग सर जे माझे आज बिझनेस पार्टनर आहे तर त्यांच्यासोबत माझा संपर्क आला आणि मग मी त्यांना माझ्या या प्लॅन बद्दल मी सांगितलं काय हा प्रोजेक्ट आपण लगभग या एरियामध्ये 100 एकरचा प्रोजेक्ट करू शकतो आणि तिथे जागा भरपूर आहे सध्या आजच्या तारखेमध्ये जागा जे आपण परचेस करू शकतो. तर त्यांनी म्हटलं का तितकं मोठं इन्व्हेस्टमेंट कसं करणार. मी म्हटलं तितक्या इन्व्हेस्टमेंटची गरज नाही, फक्त मला 5 लाख रुपयाची गरज आहे. तर मी मला 5 लाखामध्ये मी 100 एकर जमीन खरीदू शकतो, मी तो बेल्ट बनवू शकतो 100 एकरचा, इतकी माझ्यामध्ये क्षमता आहे, इतका माझा कॉन्फिडन्स स्वतःवरती आहे. तर मग त्यांनी म्हटलं का ठीक है अगर 100 एकड़ का अपन प्रोजेक्ट अगर डेव्हलप कर सकते 5 लाख में तुम्ही तयार. तर ते मला एक ईश्वराच्या कृपेने ते मिळाले आणि आम्ही दोघांनी पार्टनरशिप केली आणि त्यांना पूर्ण प्लॅन समजून सांगितलं का असा असा हे बिझनेस करणार. तर त्यांनी मग 5 लाखाची व्यवस्था केली. 5 लाखामध्ये आम्ही 4.5 लाख रुपये डॉक्युमेंट वर्क आणि त्याच्यानंतर ऑफिसमध्ये 4.5 लाख रुपये खर्च केले आणि 50,000 रुपये हे आम्ही कास्तकाराला टोकन दिले आणि त्यांच्याकडून आम्ही 6 महिन्याची साईट घेतली. माझा कॉन्फिडन्स होता का 10 एकर लँड पहिली त्या 100 एकर म्हणून 10 एकर जागा मी खरीदली आणि 50,000 टोकन दिलं त्यांना आणि बाकीची रक्कम 6 महिन्यामध्ये द्यायची. मग त्याच्यानंतर टोकन दिलं आणि नंतर मग मी त्या 10 एकरचा पूर्ण लेआउटचा पूर्ण मॅप बनवला आणि जितके माझे परिचित लोक होते जे मी पिग्मी एजंटच्या माध्यमातून मी जे संबंध जे लोकांसोबत बनवले होते आणि माझा साफसुथरा व्यवहार आणि त्यांचा विश्वास, कारण बाहेर इतक्या लांब नेऊन आणि त्या पाडीवरती प्लॉट विकणं संभव नव्हतं. बरोबर.
तर मग मी माझ्या जवळच्या लोकांना, ज्यांचा विश्वास होता, ज्यांची मी सेवा केली 15 वर्ष, हा. त्यांचा विश्वास मी प्राप्त केला, तशा लोकांना मी प्लॉट दिला. त्यांनी प्लॉट न बघता माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी प्लॉट घेतले आणि लगभग 10 एकरचं लेआउट 135 प्लॉट मी फक्त मात्र 10 दिवसामध्ये विकले. बापरे. पूर्ण 10 एकरचं लेआउट 10 दिवसात मी एकट्याने विकलं आणि तिथनं जो मला पैसा आला हा. त्याच्यामध्ये मी 6 महिन्याच्या आतमध्ये रजिस्ट्री केली आणि परत त्या पैशामध्ये मी दुसरी जागा घेतली आणि असं लगातार प्रत्येक महिन्यामध्ये, प्रत्येक 2 महिन्यामध्ये मी असा हा बेल्ट पूर्ण 100 एकर जागा मी पूर्ण तिथं बनवलेली आहे. मोजा, जलालखेडा, सावनेर तहसीलमध्ये. आणि ती जागा त्यावेळेस अशी होती, जेव्हा आम्ही घ्यायला गेलो होतो आणि जेव्हा मी ती जागा बघितली डोळ्यांनी, तर माझे जे बिझनेस पार्टनर होते म्हणजे त्यांना विश्वास नहीं व्हायचा तो यहाँ पे कोई प्रोजेक्ट हो सकता है, ऐसा उनको लग नहीं रहा था. तो फिर मी विचार केला, सर नहीं, ये मेरा कॉन्फिडेंस है सर, 100% हा प्रोजेक्ट होगा, ये मेरा कॉन्फिडेंस है. दादा, तुमचे प्रवास हा खूपच अभूतपूर्व आणि खूपच विश्वासदायक असा एनर्जेटिक प्रवास हा तुमचा आहे. तुम्ही युवकांना काय संदेश देऊ इच्छाल, म्हणजे तुमचा जो संघर्ष झाला आणि आजची जी तुमची अचिव्हमेंट आहे त्या हिशोबाने काही युवकांसाठी संदेश? बिलकुल. तर मी युवकांना ह्याच एक संदेश देईल का शिक्षण खूप आवश्यक आहे. अगर काही कारणास परिस्थिती नसल्यास, अगर मधात शिक्षण तुमचं सुटलं तरी तुम्ही हिम्मत न हारता, खाली न बसता कुठे ना कुठे तुम्ही एक जॉब स्टार्ट करायला पाहिजे. कोणती बी एक फील्ड, ज्या फील्डमध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे तर त्या फील्डमध्ये जॉब तुम्ही करायला पाहिजे आणि तिथनं नॉलेज पूर्ण अपडेट घ्यायला पाहिजे. आणि जशी तुम्हाला संधी मिळाली, आणि संधी मिळत असते, ईश्वर प्रत्येकाला संधी देते, फक्त त्या संधीचं सोनं बनवल्या पाहिजे आपण. तर मला वाटते का त्या संधीची वाट बघा आणि तोपर्यंत जिथे तुम्ही काम करता प्रामाणिकपणे, आपल्याला मालक पगार काय देते आहे ते न बघता पूर्ण फोकस कामावरती बघणारा ईश्वर आहे. आणि तुमच्याजवळ नॉलेज अपडेट झाल्यावर तुम्हाला संधी मिळाली तर त्या संधीचा तुम्ही पूर्ण फायदा घ्या आणि स्टार्ट करा. चाहे कोणी तुम्हाला पार्टनर मिळत असेल, नाही आपण एकटा करू शकत, तर पार्टनर सोबत तुम्ही करा आणि पार्टनरशिप केल्यानंतर पूर्णपणे पारदर्शिता. अगर ह्या तुम्ही गोष्टी जीवनामध्ये ठेवल्या आणि कशाच प्रकारची म्हणजे डोक्यामध्ये वाईट विचार नाही आणि पूर्ण विजन केलं, चाहे पार्टनरशिप असो किंवा स्वतःचा असो, तर आणि जे आपण ज्या फील्डमध्ये गेलो, जे आपले ग्राहक आहेत त्यांच्यासोबत चिटिंग नाही. तर ह्या काही गोष्टी आहेत आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि त्याच्यानंतर नियमाचं पालन, सकाळीच रोज लवकर उठणं आणि कोणाला दिलेल्या वेळेवरती पोहोचणं, ते हा बिझनेस मध्ये खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याच्यावरती पूर्ण लक्ष देणं आणि आपली पुरी दिनचर्या. हा जो संघर्ष आलाय तुम्हाला, फॅमिलीचा रोल तुम्ही सांगाल की फॅमिली, कारण की कसं संघर्ष खूप मोठा आहे तुमचा. त्याच्यामागे आईचं खूप मोठं योगदान आहे. आईनेच हा निर्णय घेतला होता मला कोराडीमध्ये पाठवण्याचा, आणि पाठवल्यानंतर आणि आईला विश्वास होता का तिथे गेल्यानंतर याच्यामध्ये परिवर्तन होईल आणि हा काही तिथे गेल्यावर करू शकतो. इतका हा इमानदार आणि व्यवस्थित आहे. मला या शिक्षणामध्ये याचं लक्ष नाहीये, खेळण्यामध्ये जास्त आहे, दोस्त भाईमध्ये जास्त लक्ष आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीपासून तो तिथं जाईल, ह्या व्यवस्थित राहू शकते आणि काही करू शकते, असा एक विश्वास होता आईचा माझ्यावरती. आणि एक आईचं इतकं एक सहकार्य राहिलं या सगळ्या इथं कोराडीमध्ये येण्यापर्यंत की तिची सगळ्यात मोठी भूमिका राहिली. आणि आज ती भूमिका तिनं अगर मला पाठवलं नसतं त्यावेळेस तर मी आज इथंपर्यंत आलो नसतो मी. आणि तिचा आशीर्वाद मी इथं आल्यानंतरही राहिला, येऊन नेहमी भेटणं, समजवणं, काही मदत लागली ते मदत करणं, माझ्यावरती खूप मोठा आशीर्वाद आईचा राहिला. आणि आईच्या आशीर्वादाशिवाय आपण समोर जाऊ शकत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर म्हणून आई आपल्यासाठी परमपूज्य आहे, एक ईश्वराच्या बरोबर आहे. तर एक तो मी अनुभव घेतलेला आहे आणि आईची प्रेरणा आजही मला मिळत राहते. आणि आई आता माझ्याजवळ सतत राहते. आई माझ्याजवळ आहे तर ईश्वर माझ्याजवळ आहे, तर आशीर्वाद आहे. तर मी समोर वाढत जात आहे आणि आज इतका मोठा बिझनेस मी उभा केलेला आहे. तर आईला पण गर्व होते, त्याने माझ्या मुलांनी खूप मोठी मेहनत घेतली
आणि आज इथपर्यंत इतका बिझनेस आणि इतक्या लोकांना रोजगार देतोय. खूप आनंद होते आहे. माझी मिसेस त्यांचा सुद्धा ते ॲडव्होकेट आहे. अच्छा. तर त्यांचा पण रोल या रिअल इस्टेटमध्ये खूप राहिला, डॉक्युमेंट वर्कमध्ये वगैरे खूप छान त्यांचा एक सपोर्ट राहिला मला. आणि नेहमी मला माझ्या मिसेसचा सपोर्ट राहते या रिअल इस्टेटच्या मागे. हा तर एक चांगला सपोर्ट आहे. म्हणजे रिअल एस्टेट मध्ये तर तुमच्या बॅकबोन आहे. Backbone आहे, बिलकुल, बिलकुल. घराचा आणि रिअल एस्टेटचा बॅकबोन बहिणी आहे. बिलकुल, बिलकुल, बिलकुल. त्यांचे खूप मोठं एक मला एक सहकार्य आहे आणि सतत सहकार्य करत राहते. काही अडचणी राहिल्या रिअल इस्टेट तर त्यांचं समाधान वगैरे करून देत असते. बिलकुल, बिलकुल. म्हणजे असं आहे, आपण जर बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व झालो तर फॅमिली मस्ट आहे. ज्यांच्या मागे फॅमिलीचा सपोर्ट ना ते खूप म्हणजे बियॉन्ड आपल्या इमॅजिनेशनच्या बियॉन्ड आपण अचीव्ह करू शकतो. तर दादा आता जवळपास रोजगारामध्ये 100 आपल्या प्रॉपर्टीवर आहे रिसॉर्ट आणि लेआउटसाठी आणि 25 लोक चॉकलेट. याच्यानंतर परत फ्युचर प्लॅन्स काय आहे तुमचे? एक 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर तुम्ही कुठे पाहता फ्युचर? बिलकुल. त्याच्यानंतर मी परत रिअल इस्टेटमध्ये 200 एकर जागा बघतोय मी. हा माझा 100 एकरचा प्रोजेक्ट झालेला आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला परत 200 एकरचा प्रोजेक्ट करत आहे आणि ती जागा बघणं माझी चालू आहे. तिथे सुद्धा मी लगभग 200 लोकांना रोजगार आणि 2 लाख झाडं हा माझा ड्रीम आहे. तर जो मी पुरा करतोय 5 वर्षामध्ये. तर त्याच्याकरता माझा प्रयत्न सतत चालू आहे. त्यानंतर माझी चॉकलेट कंपनी. तर त्या चॉकलेट कंपनीमध्ये सुद्धा आम्ही वाढवत आहोत. माझे बिझनेस पार्टनर आहे सिंग सर. त्यांचा खूप कॉन्फिडन्स त्या कन्फेशनरीमध्ये. तर त्यांना घेऊन आम्ही आज दोघी जण एक इतका मोठा स्वरूप देणार आहोत. येणाऱ्या 5 वर्षामध्ये लगभग 500 ते 1000 लोक त्या चॉकलेट कंपनीमध्ये काम करतील आणि त्याच्यामध्ये एक नवीन नवीन आम्ही एक प्रोडक्ट आणतोय. त्याच्यामध्ये नवीन नवीन व्हेरायटीज आणतोय. तर त्या कामाला आम्ही खूप मोठ्या स्वरूपात वाढवत आहोत. तर तिथे लगभग येणाऱ्या 5 वर्षामध्ये 500 ते 1000 लोकांना आम्ही रोजगार देऊ शकतो.